माघ वारीनिमित्त अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने 3 फेब्रुवारी रोजी सोलापूरमध्ये भव्य रिंगण सोहळा होणार आहे। अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यातील माघ वारीला जाणाऱ्या सर्व दिंडींचं एकत्रीकरण करून प्रस्थान आणि रिंगण सोहळा सुरू केलाय। यंदा सोमवार रोजी हा रिंगण सोहळा सोलापुरात होणार असल्याची माहिती अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान सोमवारी मार्कंडेय मंदिर पंचकट्टा इथं दुपारी 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचं पूजन नागनाथ शिंदे महाराज, महेश जाधव महाराज यांच्या हस्ते केलं जाणार आहे। उपस्थित सर्व दिंडीतील विणेकरी महाराज आणि पदाधिकारी यांचा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सुरेश फलमारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे। दरम्यान हा सोहळा श्री महादेव मंदिर साठेचाळ इथं पोहोचणार असून त्यानंतर माजी गटनेते आनंद चंदनशिवे, विजय सुरमुले यांच्या हस्ते आरती करून समारोप केला जाणार आहे। यामध्ये शहरातील 38 व परिसरातील 25 दिंड्या सहभागी होणार आहेत। हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील आणि परिसरातील हजारो महिला, पुरुष भाविक उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न होत आहे। आषाढी वारीमध्ये माऊलींचे जे अश्व असतात, माऊलींचे जे घोडे अश्व असतात, तेच आपल्याला इथं सोलापूरच्या रिंगण सोहळ्यासाठी उपलब्ध झालेले आहेत। सोलापूरकरांचं हे परम भाग्य की आपल्याला आषाढी वारीतील अश्व इथं रिंगणाला मिळालेले। त्या अश्वांचं पूजन केलं जातं आणि नंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रिंगण सोहळा सुरू करत असताना पहिल्यांदा रिंगण लावून घेतलं जातं। भाविक वारकरी मंडळ याचे सर्व पदाधिकारी आणि सोलापूर शहर व परिसरातील दिंडी प्रमुख यांच्या माध्यमातून रिंगण लावून घेतलं जातं। शहरातील 38 दिंड्या आणि परिसरातील 25 दिंड्या अशा दिंड्या तिथं उपस्थित राहणार आहेत। या माध्यमातून रिंगण लावून घेतल्यानंतर रिंगण सोहळ्याला प्रारंभ होतो। या पत्रकार परिषदेस बळीराम जांभळे, किसन कापसे, मोहन शेळके, बंडू पंत कुलकर्णी, संजय पवार आदी उपस्थित होते।